आता आणखीन एक महत्त्वाची बातमी हाती येते। मातोश्री इथं शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांची जी बैठक सुरू होती ती संपलेली आहे आणि योग्य वेळेला खांदेपालटाचा निर्णय घेतला जाईल असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं कळत आहे। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, काय काय झालं या बैठकीत, कोण कोण उपस्थित होतं, कशा पद्धतीचे निर्णय झाले? मिलिंद, या बैठकीला सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित होते। या बैठकी दरम्यान सर्वात आधी आमदार होते, या आमदारांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेतलं आणि त्यानंतरच मंत्र्यांबरोबर आमनेसामने करण्यात आलं। मंत्र्यांचं ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सध्या योग्य वेळ नाही आहे, योग्य वेळी मी निर्णय घेईन। उद्धव ठाकरे हे पुढच्या आठवड्यात बाहेर जाणार आहेत, परदेशी दौऱ्यावर जाणार आहेत आणि तिकडून आल्यानंतरच काय योग्य निर्णय असेल तो ते कळवणार आहेत। मात्र आमदारांची जी भावना आहे याचा मी आदर करतो असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं सांगून सध्या तरी निर्णय खांदेपालटाचा हा राखून ठेवण्यात आलेला आहे। मिलिंद, यावेळेला आमदारांनी काय प्रकारच्या भावना आपल्या व्यक्त केल्या आणि असं समजतंय की मंत्र्यांनी या सगळ्या आमदारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर गप्प राहणंच पसंत केलं? आमदारांनी स्पष्टपणे नाराजगी या ठिकाणी व्यक्त केलेली होती। आज आमदार सगळे ठरवून आलेले होते मिलिंद की खांदेपालट ही झालीच पाहिजे। जर पक्ष बांधणी मजबूत करायची असेल आणि ग्रामीण भागात जर शिवसेनेला अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर मात्र फेरबदल मंत्रिमंडळात केले पाहिजेत आणि याच दृष्टीने ज्या भावना आहेत या सर्व आमदारांनी व्यक्त केल्या। हे सगळं ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं की हे सगळं मला माहीत आहे, मात्र आता ती वेळ नाही आहे आणि याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल। ऋत्विक, कुठल्या कुठल्या शिवसेनेच्या मंत्र्यांबद्दल प्रामुख्याने जास्त नाराजी दिसली शिवसेनेच्या आमदारांमध्ये? प्रामुख्याने विधान परिषदेतून निवडून आलेले जे मंत्री आहेत, रामदास कदम आहेत, सुभाष देसाई आहेत, दिवाकर रावते आणि दीपक सावंत, या 4 मंत्र्यांबद्दल जी आहे विशेष नाराजगी या सर्व आमदारांनी व्यक्त केलेली आहे आणि विधान परिषदेतून न देता विधानसभेमधून मंत्रिमंडळात जे सदस्य आहेत त्यांचा समावेश करण्यात यावा अशी आग्रहाची मागणी या सर्व आमदारांनी समोर ठेवली आहे। ऋत्विक, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे तुर्तास तरी शिवसेनेच्याकडून खांदेपालटाचा जो काही प्रस्ताव होता तो रद्दबादल झालाय। योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या तमाम नाराज आमदारांना सांगितलंय आणि त्यांची बोलवण केली। वित्त राज्यमंत्री आणि गटनेते अशी एक समिती बनवली आणि ही समिती उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि कशा पैसा भविष्यामध्ये निधीचं वाटप केलं जाईल त्याबाबत चर्चा उद्या करणार आहे। पण या अगोदर पण तुम्ही भेटला होता मुख्यमंत्र्यांना निधी वाटपाच्या संदर्भात? या आधी भेटलो होतो पण त्याच्यावरती आमदारांचं समाधान झालं नाही। अनेक मुद्दे त्या बाबतीत निघाले, एक तास दीड तास चर्चा झाली म्हणून आणि नवीन जे मुद्दे आता निकाललेत त्यामुळे आमदारांची एक कमिटी बनवलेली आहे ग्रामीण आणि शहराची आणि त्या आमदारांना घेऊन उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार। भाई, आमदार क्या नाराज है अभी सेना मिनिस्टर्स के ऊपर? ऐसा कोई बात नहीं है, ऐसा कोई यहाँ पे सब्जेक्ट था भी नहीं, चर्चा हुई भी नहीं। अभी निर्णय ऐसा हुआ कि जो मतदार संघ के विकास के लिए जो निधि चाहिए वो शिवसेना के विधायक को कम दिया गया है, समान वाटप होना चाहिए। उसके लिए ग्रामीण के 2 विधायक, शहर के 2 विधायक, राज्य मंत्री वित्त, राज्य मंत्री ग्रामीण विकास का गठ नेता, ऐसी कमेटी बनाई गई है और वो जाके कल मुख्यमंत्री से मुलाकात करने वाले हैं। उद्धव साहब खुद फोन पे मुख्यमंत्री से बात करने वाले हैं। ऐसा कुठलाही विषय उद्या रिशफलिंग कुछ मुद्दा उठाया गया? नहीं, बिल्कुल नहीं। उद्या कुणाचं नेतृत्व ये सभी कमेटी जाना है, ये सभी कमेटी समझ जाना है। रवींद्र गायकवाड ने आज एक स्टेटमेंट दिया है, मुझे पता नहीं, मुझे पता नहीं। आपण पाहिलं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली त्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। आमदारांचं पूर्ण समाधान झालेलं नाही आणि त्यामुळे आमदारांचं असं म्हणणं आहे की निधीचं योग्य वाटप होत नाहीये, शिवसेनेच्या आमदारांना आणि मंत्र्यांना योग्य प्रकारे निधी मिळत नाहीये आणि त्यामुळे तो निधी मिळावा आणि आमदारांच्या या नवीन काही उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचं निरसन व्हावं यासाठी पुन्हा एक समिती स्थापन करण्यात आली। ही समिती उद्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेईल आणि शिवसेनेच्या आमदारांनाही योग्य त्या प्रमाणात निधी मिळावा अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्र्यांच्याकडे पुन्हा एकदा करण्यात येईल। आपण ही काही वेळांपूर्वीची दृश्य पाहतो आहोत, थोड्या वेळापूर्वीची।
आपण पुन्हा एकदा पाहूयात रामदास कदम काय म्हणाले ही बैठक संपल्यानंतर. निर्णय झालेला आहे. त्यांना आज सगळे आमदार सगळे मंत्री यांची बैठक उद्धव साहेबांनी घेतली मातोश्रीवरती. आमदारांच्या ज्या काय कंप्लेंट आहेत तक्रारी आहेत त्या सगळ्या ऐकून घेतल्या आणि भविष्यामध्ये कशा पद्धतीनं आपण वाटचाल पक्षाची केली पाहिजे याबाबतची चर्चा झाली. विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांचा जो असंतोष आहे तो निधी वाटप मतदारसंघातल्या निधी वाटपाबाबत आहे. भाजपच्या आमदारांना अधिक पैसा निधी दिला गेला आहे, शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला गेलेला आहे विकास कामांसाठी मतदारसंघामध्ये आणि म्हणून तो निधी अधिक मिळावा, आम्हाला समान न्याय मिळावा अशा पद्धतीची मागणी आमदारांची आहे. आणि म्हणून आज उद्धव साहेबांनी ग्रामीण भागाचे 2 आमदार, शहरातले 2 आमदार, ग्रामविकास राज्यमंत्री, वित्त राज्यमंत्री आणि गटनेते अशी एक समिती बनवली आणि ही समिती उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि कशा पद्धतीचं भविष्यामध्ये निधीचं वाटप केलं जाईल त्याबाबत चर्चा उद्या करणार आहे. पण या अगोदर पण तुम्ही भेटला होता मुख्यमंत्र्यांना निधी वाटपाच्या संदर्भात? या आधी भेटलो होतो पण त्याच्यावरती आमदारांचं समाधान झालं नाही. अनेक मुद्दे त्या बाबतीत निघाले. जवळजवळ 1 तास 1.5 तास चर्चा झाली म्हणून आणि नवीन जे मुद्दे आता निकाललेत त्यामुळे आमदारांचीच एक कमिटी बनवलेली आहे ग्रामीण आणि शहराची आणि त्या आमदारांना घेऊन उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार. भाई आमदार क्या नाराज है अभी भी सेना मिनिस्टर्स के ऊपर? ऐसा कोई बात नहीं है, ऐसा कोई यहाँ पे सब्जेक्ट था भी नहीं, चर्चा हुई भी नहीं. अभी निर्णय ऐसा हुआ कि जो मतदार संघ के विकास के लिए जो निधि चाहिए वो शिवसेना के विधायक को कम दिया गया है, समान वाटप होना चाहिए. उसके लिए ग्रामीण के 2 विधायक, शहर के 2 विधायक, राज्य मंत्री वित्त, राज्य मंत्री ग्राम विकास और गट नेता ऐसी कमेटी बनाई गई है और वो जाके कल मुख्यमंत्री से मुलाकात करने वाले हैं. उद्धव साहब खुद फोन पे मुख्यमंत्री से बात करने वाले हैं. त्यामुळे उद्याला ही समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेईल आणि त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांची नाराजी नेमकी कशी कमी होते हे पाहणं औत्सुक्याचं असेल.